नमस्कार मित्रांनो, आता तुम्हाला एस टी बसने प्रवास करण्यासाठी NCMC कार्ड हे बंधनकारक करण्यात आलेले आहे. NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. आता हे कार्ड नेमक्या कोणत्या व्यक्तीला लागू असेल किंवा हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या सवलतीचा लाभ मिळणार आहे, त्याचप्रमाणे हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या कागदपत्राची गरज लागणार आहे, तसेच हे कार्ड काढण्यासाठी तुम्हाला कोणत्या ठिकाणी जावे लागणार आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, एस टी बसने प्रवास करीत असताना अनेक प्रकारच्या सवलती या देण्यात येतात, जसे की विद्यार्थ्यासाठी पास, त्याचप्रमाणे विद्यार्थिनीसाठी अहिल्याबाई होळकर योजनेचे पास, तसेच मानव विकास योजनेचे पासेस, तसेच 75 वर्षापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचे मोफत प्रवास तिकीट देत असते. तसेच 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना हाफ तिकीट देण्यात येत असते. आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत ज्या काही महिला प्रवास करतात तर त्यांना देखील हाफ तिकिटाची सवलत प्रवासादरम्यान देण्यात येते. तसेच जे काही दिव्यांग अपंग व्यक्ती असतील तर त्यांना 1/4 तिकीट देण्यात येतं. अशाच प्रकारच्या अनेक सवलती या एस टी महामंडळाच्या मार्फत देण्यात येत असतात. या सवलतीचा जर तुम्हाला भविष्यात लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हे NCMC कार्ड काढणे हे बंधनकारक असणार आहे. जर तुम्हाला हे NCMC कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला त्यासाठी कोणत्या ठिकाणी जावं लागेल, तर NCMC कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्रातील कुठल्याही एस टी डेपो बस स्थानकामध्ये जाऊन हे कार्ड काढून घेऊ शकता. तर आता NCMC कार्ड काढण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे, तर त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लागणार आहे. जर तुम्ही अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा किंवा महिला सन्मान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आता या कार्डसाठी तुम्हाला 199 रुपये हे चार्जेस द्यावे लागणार आहेत. तर मित्रांनो, NCMC कार्डाची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर साधारणतः 30 दिवसामध्ये तुम्हाला हे कार्ड मिळणार आहे. हे जर कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही भविष्यात एस टी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी हे कार्ड काढून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.